जगातल्या उत्तम शिक्षण तज्ञांच्या यादीत ज्यांचं नाव अग्रस्थानी असतं ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर। ते चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी आणि संगीतकार होते। त्यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांना गीतांजली या महाकाव्यासाठी 1913 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला। नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते। भारत आणि बांगलादेशाची सीमा वेगळी झाली असली तरी हे दोन्ही देश संस्कृती आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे आजही जोडलेले आहेत। रवींद्रनाथ टागोर यांनी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लिहिले आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। रवींद्रनाथ टागोर यांनी 1905 मध्ये बंगालच्या पहिल्या फाळणीनंतर मातृदेश बंगालला शुभेच्छा देण्यासाठी अमार सोनार बंगाल हे गीत लिहिले होते। नंतर बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान गाण्याच्या पहिल्या 10 ओळी 1971 मध्ये बांगलादेशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले। रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहिली होती। या कवितेचं पहिलं पद म्हणजे भारताचं राष्ट्रगीत। रवींद्रनाथ टागोर यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती, ज्यात संस्कृत शब्दांचाही वापर करण्यात आला होता। जन गण मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायलं गेलं। त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला रवींद्रनाथ टागोर यांच्या या कवितेला अधिकृतरित्या भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं। रवींद्रनाथ टागोर यांनी निर्माण केलेल्या जन गण मन आणि अमार सोनार बंगाल या दोन्ही गीतांना दोन्ही देशांच्या लोकांचे प्रेम मिळाले।